भावांनो, एवढं सकाळपासून फिरलो ना आज, म्हणजे जास्त करून चालत फिरलो. ऑटो वगैरे पकडली, पण जास्त करून आम्ही ना जास्त चालत फिरलो. पाय वगैरे जाम दुखायला लागलेत. आणि हा आहे एकदम बनारसमधला एरिया. आणि आम्ही आता चाललो रूमवरती. जेवण वगैरे झालं आहे पद्धतशीर. बघा, विषय काय माहिती आहे का भावांनो, सकाळी आम्ही उठलो, दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आम्ही थोडं चालत वगैरे गेलो, थोडं एक्सप्लोर केलं बनारस काय आहे. आणि खरंच ॲक्च्युअल वाईब जर ना इंस्टाग्राम स्क्रोल करत गेल्यानंतर जे आपल्या मनामध्ये असतं ना, तुमची सॅड फिलिंग आहे, तुम्हाला सॅड रील्स येणार. तुमची फिलिंग हॅप्पी आहे, तुम्हाला नुसते हसायचे रील येणार. पण काही रील्स असे असतात ना, फुल ऑन वाईब असतात. मग ते आपण स्वतःच्या स्टोरीवरती लावतो लोकांना. म्हणजे आपण जे स्टोरी ठेवतो, कोणीतरी आहे ना, जे आपल्याला समजलं, त्याच्यामधली वाईब जे आपल्याला समजले ते आपण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो, आपण स्टोरी ठेवून. तर भावांनो, हा बनारस असाच आहे. जी वाईब आम्ही अनुभवली आहे ना, ती वाईब आम्हालाही असं वाटतं की तुम्ही या आणि तुम्ही पण अनुभव करा. कारण फक्त जसं जेवढं चांगलं दिसतंय ना, तेवढं चांगला बनारस ॲक्च्युअली आहे, हे आम्हाला आज समजलं. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि व्लॉगची सुरुवात झालेली आहे. भावांनो, आज आपण आहे वाराणसीमध्ये. वाराणसीमधला आजचा आपला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी आम्ही प्लॅन केला आहे. जसं काल तुम्ही बघितलं असेल की आम्ही गेलो होतो गंगा आरतीला आणि नाईटला जरासं घाट वगैरे फिरून आलो. पण आज आम्ही काय प्लॅन केला माहिती आहे का? आज आम्ही पहिले जाणार दर्शनाला, काशी विश्वनाथचं दर्शन घेणार, त्याच्यानंतर नाश्ता करणार, त्याच्यानंतर आपण बोटीमध्ये जाणार. तर बघायला विसरू नका वन राईड विथ आकाश. तर भावांनो, आता मस्तपैकी आम्ही ना दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथे आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. कॅमेरासोबत म्हणजे मोबाईल अलाउड नाही, कॅमेरा अलाउड नाही. त्याच्यानंतर तुम्ही हातामध्ये वॉच घालू शकत नाही, हातामध्ये कडा पण नाही पाहिजे, दुसऱ्या कुठल्याच गोष्टी तुम्ही घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे ना तिथे लॉकर वगैरे असतात. म्हणजे आता प्रत्येक देवस्थानी गेल्यानंतर आहे ना, जे प्रसादवाले असतात ना, म्हणजे जे प्रसाद वगैरे विकतात, ते काय करतात माहिती आहे का, स्वतःकडे लॉकर वगैरे अवेलेबल करून ठेवतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडे गेलो की आपण शूज वगैरे ठेवतो, आपलं लॉकरमध्ये सामान ठेवतो. तर आम्ही पण गेलो होतो, कॅमेरा वगैरे सर्व एका लॉकरमध्ये वगैरे ठेवला. पण त्यांचं बोलण्याची पद्धत काय माहिती आहे का, की तुम्ही लॉकरमध्ये तुम्ही ठेवू शकता तुमचं सामान वगैरे, त्याचे पैसे घेणार नाही. शूज वगैरे ठेवू शकता, त्याचे पैसे घेणार नाही. पण तुमच्याकडनं, म्हणजे आपण जर आपलं सामान त्यांच्याकडे ठेवलं आहे ना, तर त्यांच्याकडनं आपण घ्यायचा प्रसाद. तर प्रसादाची किंमत काय माहिती आहे का, फक्त दोन पेढ्याचे बॉक्स घेतले. दोन पेढ्याच्या बॉक्सची प्राईस होती 1200 रुपये. म्हणजे असं आमचे 2400 रुपये काहीतरी गेले पकडा. ही तिकडची मेंटॅलिटी आहे लोकांची. आता ते XYZ काय असेल नसेल ते जाऊ द्या, आपल्याला काय, आपण एवढं लांबून आलो दर्शन घेण्यासाठी. प्रसाद तर घ्यायचाच होता, पण एवढं मला वाटलं नव्हतं की फ्री सांगून आमच्याकडनं जरा जास्तच पैसे घेतील. पण ठीक आहे, काय हरकत नाही भावांनो. आजचा दिवस तर फुल फिरण्यामध्ये जाणार आहे. सकाळी मस्तपैकी दर्शन झालं आहे. दर्शन केलं, नाश्ता केला. आम्हाला मोस्टली पकडा 15 ते 20 मिनटामध्ये दर्शन झालं. दर्शन एक नंबर झालं, काही टेन्शन नाही. गर्दी काही नव्हती, एवढी जास्त काही गर्दी नव्हती. सकाळचा टाईम होता. आता आम्ही निघालो आहे घाट फिरण्यासाठी. तर घाट आता आपण चाललो आहे कुठं माहिती आहे का, नमो घाटला. नमो घाट म्हणजे आता आपण जसं मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, आपण आहे दशाश्वमेध घाटामध्ये. तो दशाश्वमेध घाट हा मध्य ठिकाणी येतो. तर आमच्या लेफ्ट हँड साईडला नमो घाट, एकदम लास्टचा घाट आहे ना, तो नमो घाट आहे. तर आम्ही पहिले आता नमो घाटला जाणार. नमो घाटला गेल्यानंतर दुपारचं जेवण वगैरे तिकडेच बघू. पहिल्या आधी फिरून येऊ तिकडे. तर भावांनो, आता आम्ही निघालो आहे बोटीमध्ये. थोडंसं मी एकदम
म्हणजे शूट जास्त मोठा केला आहे. आपण थोडंसं आहे ना व्हिडिओ फास्ट करूया आणि सर्व घाट एका व्हिडिओमध्ये दिसतील असं ट्राय करतो. जरी नाही दिसले तरी आपण आहे ना सर्व व्हिडिओ व्लॉग बनवून झाल्यानंतर एक आहे ना नॉर्मल व्लॉग शूट करूया. म्हणजे शूट केलेला आहे मी ऑलरेडी, फक्त एवढंच आहे त्याच्या प्रत्येक घाटाबद्दल तुम्हाला थोडी थोडी माहिती असं नाही का, जे माझ्याकडनं जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत भावांनो तुम्ही व्ह्यूचा आनंद घ्या आणि घाट बघत राहा. कारण की जेवढा कॅमेरा आपण क्लोज करू शकत नाही, कारण मी गोप्रोमध्ये शूट करतो, जेवढा आपण आहे ना झूम वगैरे करू शकत नाही ना, त्याच्यापेक्षा लांबून काय व्ह्यू दिसतोय ना, सुपर व्ह्यू तुम्ही बघा आणि एन्जॉय करा भावांनो. I was worried you blow my reputation, but I figured it's not on me. Yeah. The way you're making me shiver, your hands on myself, I keep pulling the trigger, alright. This red finger for people like them. Oh no. Well, darling, on my mind, I'm feeling so fly up in the zone now. I'm like a golden crown, whirling high up in the sky. Oh, it's the way you make me feel so good right now. It's the way you make me feel so good. Oh. अभी भाई लोग हमने क्या किया मालूम है, हम एक बोट में बैठे, जैसा आपने व्यू देखा, हम एक बोट में बैठे, वो बोट वाले ने हमको पूरा घाट एक बार पूरा घुमाया, फिर आके एक जगह पे छोड़ दिया. तो उधर से हमको जाने का है, चल के थोड़ा सा उधर से ऑटो पकड़ेंगे, फिर ऑटो पकड़ के हम जाएंगे नमो घाट. पण विषय काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो, या लोकांनी एवढा खतरनाक सीन केला आहे ना. आता आम्ही जसं ऑटोमध्ये बसलो आहे, इकडचे ऑटो कसं माहिती आहे का, सगळीकडे चार्जिंगवाले ऑटो. इथे पेट्रोलवाले जसं आपल्या इकडे असतात ना गॅस CNG वाले रिक्षा, तसं काही नाही आहे इथे CNGचा विषयच नाही आहेत. इथे पेट्रोल, डिझेल आणि चार्जिंगवाल्या गाड्या. तर आम्ही जस्ट आता जसं काशी विश्वनाथचं दर्शन घेतलं, तिकडून सरळ चालत आलो मणिकर्णिका घाट. तिथे आपण नंतर जाऊ, पण मणिकर्णिका घाटाच्या थोडंसं पुढे आल्यानंतर तर भावांनो तिकडे आहे ना एक छोटासा आहे ना रस्ता आहे, म्हणजे जसं चौक असतो ना त्या टाईपमध्ये रस्ता आहे. चौकाच्या इकडे म्हणजे ज्या साईडला आम्ही येत होतो त्या साईडून आम्ही विचारलं की आम्हाला नमो घाटला जायचं आहे. तर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, नमो घाट इथून 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटरचे पैसे त्यांनी किती सांगितले माहिती आहे का आम्हाला, 200 रुपये पर पर्सन. आजच्या गावात बोललो 200 रुपये पर पर्सन. मग आम्ही रस्ता क्रॉस केला, फक्त रस्ता क्रॉस केला आणि रिक्षावाल्याला विचारलं, बरं बाबा नमो घाटला जायचे, पैसे किती घेणार? 30 रुपये पर पर्सन. आता 200 रुपये पर पर्सन आणि 30 रुपये पर पर्सन ह्याच्यामध्ये किती आपले पैसे एक्स्ट्रा जात होते आणि रस्ता फक्त क्रॉस करण्यामध्ये आपले पैसे किती कमी झाले ना, ज्याचा कॅल्क्युलेशन तुम्ही करा, मग तुम्हाला समजेल. इकडचे लोक भाई फुल डेंजर. तो भाई लोग अभी थोड़ा बहुत नज़ारा देख के हम पहुंच चुके हैं नमो घाट पे. तो नमो घाट क्या है और नमो घाट इतना फेमस क्यों है, ये आपको समझ में आ जाएगा व्यू देख के. मोठी लोक जेवढी येतात नाही ते आल्यानंतर पहिले नमो घाटला व्हिजिट करतात. आणि नमो घाटला व्हिजिट करायचं कारण काय असतं माहिती आहे का त्यांना, एवढा सुंदर व्ह्यू येतो ना, आणि तिथे ना फोटो वगैरे काढतात. आणि तिकडचा व्ह्यू ॲक्च्युअल आहे ना, ज्यांना फोटोग्राफीचा शौक असतो ना ते इकडे येतात फोटो काढण्यासाठी. तुम्ही फक्त व्ह्यू बघा, व्ह्यू. Vamos a bailar.
भावांनो इकडे ना आपलं नमो घाटच्या इथं ना आरती होते. जसं आपण दशाश्वमेध घाटमध्ये आरती अटेंड केली होती ना, तसंच इथे पण आरती होते. पण इथला आरतीचा टाईम आहे ना थोडा जास्त आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे थांबणार नाही आहोत आरतीसाठी. इथून निघणार आहोत कारण की आम्हाला घाट पण थोडे एक्सप्लोअर करायचे आहेत. कारण की रात्रीच्या टायमाला पण काही घाट असे आहेत की ना ते बघण्यासारखे आहेत. तर आम्ही आता जास्त वेळ इथे थांबणार नाही. आता आम्ही इथं मस्तपैकी पिझ्झा वगैरे खाल्ला आहे, बघितला, ट्राय केला, पण काय नाही भावांना आपल्या इकडच्यासारखं काही नाही आहे. आपण जे बोलतो ना की अरे यार काशीला भरपूर काय खायला वगैरे भेटतं, काही नाही भावांनो. हे सगळं दिसायला चांगलं दिसतं, खाल्ल्यानंतर समजतं ती कसं लागतं. तर भावांनो, दिस इज मणिकर्णिका घाट. तुमचा पैसा, तुमचा अहंकार, तुमचा राग, तुमचा मोह, तुमचं जे काय आयुष्यामध्ये तुम्ही कमवलेलं असेल, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही रडले, जी व्यक्ती तुमच्यासाठी रडली, आणि जे लाईफमध्ये तुम्ही भरपूर काय कमवलं पण एका मिनटामध्ये त्याची राग झाली, ना तुम्ही सोबत काय घेऊन जाऊ शकले, ना कोणी घेऊन जाते. स्वतःच्या डोळ्यांनी बघा मरणारा माणूस काय घेऊन जातोय का. तर भावांनो, आजचा दिवस असाच संपला आपला. फुल एकदम सकाळपासून संध्याकाळ कधी झाली. जसं सकाळी रूममधून निघालो आहे ना आम्ही 8-9 वाजता, 8 वाजता समथिंग निघालो आहे, तर आत्ता संध्याकाळी डायरेक्ट 8-9 वाजता आम्ही घरी चाललो आहे. म्हणजे आम्ही पूर्ण दिवस आमचा वाया नाही घालवला. पूर्ण दिवस आम्ही एन्जॉय केलं, पूर्ण दिवस आम्ही फोटो काढले, एन्जॉय केलं, चाललो, बनारस एक्सप्लोर केला, घाट बघितले आणि बोटीची मजा घेतली. जेव्हा आम्ही ना घरातून निघालो होतो ना, तेव्हा आमचा प्लॅन चालू होता काय करायचं, कसं एक्सप्लोर करायचं, किती मजा करायची. आणि हाय तर फक्त आम्ही दोघं जण, आमचा काय मोठा वगैरे ग्रुप नाही आला आमच्यासोबत. तर आम्ही विचार केलेला की एक दिवस आपण बोटीमध्ये बसायचं. पण आजचा दुसरा दिवस आहे, आम्ही आज 3rd टाईम बोटीमध्ये प्रवास केला आहे. आणि रिक्षामध्ये मजा नाही येत, रिक्षामध्ये पण तेवढेच पैसे घेतात, ऑटो रिक्षामध्ये, आणि बोटीमध्ये पण तेवढेच पैसे घेतात. पण ॲक्च्युअल वाईब आहे ना बोटीमध्येच आहे. आणि बोटीमध्ये काय नजारे दिसतात यार रात्रीचे, भाई साहब खतरनाक. तर भावांनो, हा होता आजचा आपला दिवस. उद्याचा दिवस बघायला विसरू नका. तोपर्यंत भावांनो, आपला व्हिडिओ एन्जॉय करा, लाईक करा, शेअर करा आणि एन्जॉय करा. तोपर्यंत भावांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, बघायला विसरू नका वन राईड विथ आकाश.